गुड मॉर्निंग. दिवसाची सकाळ सकाळ सुरुवात होतीये कडक चाय के साथ. एक मिनिट, पण चहामध्ये मुंग्या आहेत. किचन ओट्यावर ठेवलेल्या प्रसादाशिवाय गोड काहीच तिथे नव्हतं, तरी पण त्या मुंग्या आल्या जी चहा स्पॉइल करायला. निवेज मी शहापूरवरून पॅनकेकचं पॅकेट आणलेलं, आज हेच कामी येईल वाटतं. मी गावाला नेलेलं पॅनकेक्स बनवायला, बट गावाला बनवू नाही शकली. पण एक मिनिट, दूध आहेच नाही, बनवणार कुठून? आजचा दिवसच खराब आहे. दूध संपलंय, मग मी ठरवलं की मॅगी बनवूयात, पण तोपर्यंत दरवाजा वाजला आणि मम्मी दूध घेऊन आली होती. मग मॅगीला मारली गोळी आणि परत पॅनकेकचं पॅकेट खोलायला घेतलं. आधी बघू हे कसं बनवतात. त्यामध्ये दिलंय, जर हाफ ऑफ पॅकेट घेतलं तर त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल, मग कन्सिस्टन्सीनुसार मिल्क टाकायचं. तरी मी हाफ कप मिल्क घेतलेलं आणि मग हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि सगळं झाल्याच्या नंतर पॅन गरम करायचा. आता माझ्याकडे पॅन नाहीये, तर मी चपातीचा तवा घेतलाय आणि माझ्याकडे बटर होतं, ते बटर लावलंय आणि मग पॅनकेक बनवायला सुरुवात केली. आधी मला वाटलेलं की हे चिटकेल म्हणून तव्याला, पण ते अजिबात चिटकलं नाही. खूप स्मूथपणे तो पॅनकेक निघाला. हा, शेप अजिबात चांगला नाहीये, पण माझा फर्स्ट ट्राय आणि फर्स्ट ट्राय मध्ये कोणाचं एवढं सगळं चांगलंच होतं. आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट शेप. मी आता याच्यावर टाकायला आमिरांसारखं माझ्याकडे चॉकलेट सिरप नाहीये, पण डोक्याला थोडं अजून कष्ट दिल्यावर मला आठवलं की घरामध्ये डेअरी मिल्क आहे. मग डेअरी मिल्क मेल्ट करून त्या पॅनकेकवर टाकली. पण खरंच माझे एक्सपेक्टेशन जेवढे होते ना, तेवढा तो पॅनकेक काहीच चांगला नाही लागला. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये खूप हाईप होती त्याची. कसा तरी अर्धा मुर्दा खाऊन टाकून दिलाय आणि जेवायला बसली. जेवणामध्ये होती मटकीची भाजी आणि भाकरी. आणि थोड्या वेळ झोपून उठल्यावर संध्याकाळी बसली चहा प्यायला. तेवढ्यात माझ्या फ्रेंडचा कॉल आला की तिची कझिन आली जी माझी फ्रेंड आहे, म्हणून म्हटलं तिला सरप्राईज द्यायला जाऊया. पण तिथे जाऊन मी सरप्राईज झाली. त्यांच्या नेबर्सने क्यूट पप्पी आणलाय आणि ते बाहेर गेलेत, त्यामुळे तो पप्पी त्यांनी त्यांच्याकडे ठेवलाय. आणि मग त्याला भेटल्याच्या नंतर मी परत घरी आली. आता परत आम्ही निघालो डॉक्टरकडे, मी आणि ताईला बरं नाही वाटत आहे, वीकनेस आलेली. तिथून आल्याच्या नंतर मम्मीने सांगितलं की कुकर लावून ठेवलाय, डाळीला फक्त फोडणी द्यायची आणि ती तू दे. किचन मधलं काम झाल्याच्या नंतर मी थोडा वेळ बसली प्रोजेक्ट बनवायला, कारण की 16 तारखेला प्रेझेंटेशन आहे आणि माझा प्रोजेक्ट अजून तयार नाही झालेला आहे. डेट जशी जशी जवळ येते तसं तसं टेन्शन येत चाललंय की कसं होईल. त्यानंतर स्वतःच फोडणी दिलेलं वरण आणि भात खाल्लाय. आता मी बनवलंय म्हणून का खूप दिवसांनी खाते म्हणून, पण टेस्टी झालंय. आणि यासोबत आजचा व्लॉग इथेच एंड करू आणि लवकरच भेटू पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय.